हॅलो गाईज, मी प्रियंका अँड वेलकम टू माय फर्स्ट व्हिडिओ. खरं तर आज मी खूप एक्सायटेड आहे, कारण का आज मी फर्स्ट व्हिडिओ शूट करते. अँड सेकंड थिंग इज मी एकटीच पहिल्यांदा माझं पहिलं नाटक बघायला चालले आहे. मी अजूनपर्यंत कधीच नाटक बघायला गेले नाही आहे, सो तीही एक अजून एक एक्साइटमेंट आहे. खरं सांगायचं तर मला हे इन्स्पिरेशन लापता लेडीजच्या त्या मंजू दादीकडनं आलं. ती बोलते ना फुलला, खुद के साथ अकेले रहना सीख लिया तो तुम्हें कोई तकलीफ ही नहीं दे सकता. आणि ही लाईन ना मला खरंच खूप आवडली आहे आणि ती माझ्या डोक्यात अशी ना फिट्ट बसली आहे. त्यामुळे 2026च्या रिझॉल्युशनमध्ये मी हेच ठरवलं, स्वतःसाठी जगायचं, एकटीची कंपनी एन्जॉय करायची. कोणी आलं तर ठीक आहे, कोणी नाही आलं तर बॅग उठाओ और निकल पडो, अपना ही प्लॅन बनाव, अकेले का. म्हणूनच आज मी एकटीनेच नाटक बघायला जायचं ठरवलं स्वतःसाठी. आता मी तर ठरलंय फॉर एव्हर नाटक बघायला जायचं. ठरलंय फॉर एव्हर, मी ठरवलंय. काय मस्त लिहिलंय ना मी, मस्तच जमलंय मला. मी पण असं काहीतरी युनिक असं लिहू शकते, नाटक वगैरे. वा, मस्तच आहे मी. अरे सॉरी, मी मध्येच स्वतःसोबतच बोलायला लागली. तर आपण काय बोलत होतो ते, हां, ठरलंय फॉर एव्हर नाटकाबद्दल. अरे यार, काय मस्त नाटक आहे. मला तर फार आवडलं आहे नाटक. हे पहिलं इंडियातलं नाटक आहे, मराठी नाटक, जिथे मूविंग सेट आहे आणि यातले सॉंग्स यार मला खूपच आवडले आहेत. ओव्हरऑल माझा एकदम मस्त एक्सपिरियन्स होता, पैसा वसूल. खरं तर मला थोडी भीती वाटत होती, कारण का मी पहिल्यांदाच नाटक बघायला चाललेली आहे आणि त्याही एकटीने. आणि मला खूप लोकांनी सांगितलेलं की नाटक फार बोरिंग असतात, त्याच्यासाठी खूप पेशन्स लागतात. आणि मला असं वाटत होतं की यार, बोरिंग असेल नाटक तर मी काय करू एकटीने जाऊन तिथे. त्यामुळे थोडीशी भीती तर होती मला, बट मी बोलली की चला बघूया. आता मी तर ठरवलं आहे ना एकटीने फिरायचं, म्हणून बोलली चला बघूया ह्यांचं काय ठरलं आहे. म्हणून मी निघाली नाटक बघायला. आणि तसं मी ठरवलेलं की जर नाटक बोरिंग असेल तर मधूनच कल्टी मारायचं नाटकातून. बट नाटक बोरिंग नव्हतं, मला तर खूप आवडलं. त्यातले सॉंग्स, त्यातल्या प्रत्येक गोष्टी मला आवडल्या. त्यांच्या जोक्सवरती तर मी खूप हसली. मला तर नाटक बघता बघता ते कधीच संपलं मला समजलंच नाही. आणि आता हे नाटक संपलंय. आता वेळ झाली घरी जायची. चला आता घरी जाऊया. बट आज या नाटकामुळे आणि मंजू दादीच्या बोलण्यामुळे मी एक गोष्ट रिअलाईज केली की स्वतःसोबत स्वतःची कंपनी एन्जॉय करणं इतकंही काही कठीण काम नाही आहे. कधी स्वतःसोबतही एन्जॉय केलं पाहिजे, मजा येते. एकटं राहण्यात पण एक आर्ट आहे. हां, खरंच ती लाईन खूप मस्त आहे आणि ती लाईन अनुभवणं हेही खूप छान आहे. चला तर मग, मी तर हे रिअलाईज केलं आहे. तुम्ही एकदा करून बघा, एकटीनेच एन्जॉय करून. एकटंच कुठेतरी असं निघून जा, तुम्हाला जे आवडतं ते करून बघा, किंवा तुमच्या बकेट लिस्टमध्ये जे आहे ते करून बघा. तुम्हाला कसं वाटतंय एकटीने काहीतरी एन्जॉय करणं. तोपर्यंत बाय बाय. भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आय होप तुम्हालाही हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जितकं मी ते नाटक एन्जॉय केलं तितकं तुम्हीही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल. बाय बाय.